नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सहकारी केंद्र, अकोला, कोलगाव, पिंपळा आणि विसरपूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य. परत तुमच्याबरोबर एक वेळा स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट आलोय. आज आलोय आपण तळेगावला, तळेगाव वणीला आलोय. तर आपण शेतकऱ्याची ओळख घेऊ. दादा तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार. मी श्री रेवण सरोदे, राहणार तळेगाव वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9922 27 2707. दादा तुम्ही व्हरायटी कुठली लावली? अथर्व. हो, किती दिवसाचा प्लॉट झाला? आज 77-78 दिवसाचा प्लॉट झालाय. किती तोडे झाले? पहिलाच तोडा झालाय काल. काल पहिला तोडा. किती जाळी निघाली? 100 कॅरेट निघाली. ओके. आणि किती क्षेत्र आहे? क्षेत्र 3 एकर क्षेत्र आहे हे. बरोबर. पट्टा पद्धत मध्ये. बरोबर. पण टोमॅटो लागवडीखाली क्षेत्र 2-2.25 एकर आहे. 8 फुटी सरी. हो हो. 8 फुटी सरी आणि 2.25 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. दादा आतापर्यंत तुम्हाला साधारण ढोबळ अंदाज सांगा. 2.25 एकर ते 2.5 एकरला किती खर्च आला? माझा जुलैचाच खर्च आता सर्व मजुरी वगैरे जर धरलं तर याच म्हणजे आता इथे जो टोमॅटो आहे जुलैमध्ये पण लावलेला होता. साधारण माझा खर्च ह्याच प्लॉटचा अंदाजे पावडरचा म्हणजे तुमची पावडर खत 3 लाख रुपये खर्च आहे आणि इतर मजुरी 1.5 लाख रुपये. आणि या वर्षी म्हणजे आता पूर्ण खर्च आतापर्यंत 1.5 लाख रुपये झालेला आहे. माझा किती झाला? बेसल डोस पासून. बेसल डोस पासून 1.5 लाख रुपये खर्च. माझा किती आणि खर्च? जुलैला तुमचाच खर्च म्हणजे जुलैला फक्त पावडर आणि बेसल डोस सोडून. बेसल डोस माझा नाही. बेसल डोस आणि बेसल डोस सोडा आणि लिक्विड खत आणि स्प्रेइंग किती खर्च झाला असेल 2.5 एकरला? 2.5 एकरला आतापर्यंत 70 ते 75 हजाराच्या पुढे नसेल. नाही ना. माझ्या हिशोबाने त्याने मला आतापर्यंत त्याची क्रेडिट आहे 34,000 रुपये आणि कॅश मध्ये घेतलाय त्याने माझ्याकडून 30-35 हजार. ते 60-70 हजार. 2.5 एकरला हा मित्रांनो, 2.5 एकरला 77 दिवसाचा प्लॉट आणि 64,000 भागीला 2 32,000 रुपये एकरी बी म्हणता येणार. 2.5 एकर आहे म्हणजे 28,000 रुपये एकरी पर्यंत आता खर्च आहे आणि असा टोमॅटोला लोड आहे. तर तुमच्या दरवर्षाच्या स्टेटमेंटच्या आणि ह्या वर्षाच्या तुम्ही तर उन्हाळी लावतच नव्हते, तुम्ही पावसाळी लावता. पावसाळीमध्ये जी सेटिंग किंवा ह्या सीझनला सेटिंग होत नाही सहसा करून. तुम्हाला अडचणी खूप येतात. म्हणजे तसं ज्यावेळेस लागवड करायची होती तुमच्याशी बोलणं व्हायच्या अगोदर आमच्याच भागातले बरेच शेतकरी काय म्हणले, अरे उन्हाळ्यात सेटिंग होत नाही, खूप अडचणी येतात या त्या गोष्टी. म्हटलं ठीक आहे, आपले पावडरवाले मित्र पण आणि नातेवाईक पण आहेत, त्यांनी शब्द दिलाय बनवून देईल प्लॉट असं. पण काय वाटलं तुला आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत येतोपर्यंत? ठीक आहे, आज टोमॅटोला जरी कमी दर असला पण ह्या कमी खर्चाच्या तुलनेत पैसे खूप होणार आहेत. तो काय अडचण नाही. महत्वाचं म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी हा महत्वाचा विषय आहे. रेट कमी आहेत पण मित्रांनो आता त्यांनी 100 रुपये जाळी 100 जाळी काढली पहिल्या तोड्याला, 100 जाळी काढली. हो. म्हणजे एक वेळा म्हणजे हाताळणी केली होती. हाताळणी नंतर लगेच 2च दिवसात खुडा केला, 100 कॅरेट निघाली. म्हणजे काल गुणीला 27 तारीख होती ना, कालच 100 कॅरेट निघाली. गुणीला काय भाव दिला? 210 रुपयांनी दिला. 310 रुपये. 310 रुपयांनी दिला. 100 गुणीला 310 अंदाज करू शकतो. आणि दुसऱ्या तोड्यातच 1 एकरचा खर्च जवळपास वसूल झाला. आणि आता तुम्ही लोड बघू शकता एका झाडावर कमीत कमी 115 फळ आहे. आता आपण फक्त एक बाजू घेतली झाडाची, 115 फळ शेंड्यापर्यंत. आता शेंड्याला सेटिंग बघा तुम्ही. शेंड्याला सेटिंग बघू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून मोजता येत असेल तर मोजून घ्या, काही अडचण नाही. 115 फळ एका झाडाला मिनिमम धरले, जास्त आहेत. गुणीला 52 झाड बसवले त्यांनी एकरी, तर एकरीचा ॲव्हरेज काढू शकता तुम्ही. आणि राहिला विषय, खर्च खूप कमी आहे. जसं आम्ही आता सांगितलं तर खर्च खूप कमी आणि टोमॅटोला खूप खर्च येतो असं काही नाही. टोमॅटोला बघा आता मध्यंतरी थोडंसं आमचं लक्ष विचलित झालं होतं काही कारणास्तव, तर तुम्ही नागाळी बऱ्यापैकी अटॅक करून गेली होती. आणि स्टेप बाय स्टेप गेलं. फक्त काय टोमॅटो हा दमवतो थोडासा स्प्रेला, लिक्विड खताने.
आणि चांगलं जर नियोजन केलं तर पैसा चांगला होतो. थोडंसं रेट कमी आहेत. हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे रेट कमी आहेत. पण मित्रांनो, लवकरच गुड न्यूज भेटेल असा आमचा अनुभव म्हणतो. पुढं बघू. मी भावाभ्यासक नाही. मी भावा कोणाला सांगत बी नाही. माझं काम फक्त प्लॉट बनवून देणं एवढंच आहे आणि ते पण मी निस्वार्थी प्लॉट बनवून देतो. आता याच्या प्लॉटवर माझा दुसरा चक्कर आहे फक्त ना, हो दुसरा चक्कर. पण तू खुश आहेस का प्लॉट? 100%. आणि याला तून मी करतोय आम्ही मावस भाऊ. त्याच्यामुळे तून मी करतोय ना, तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याची काय नाऱ्याची भाषा करतो. माझा मावस भाऊ आहे त्याच्यामुळे एक अटॅचमेंट असते ती. मित्रांनो, चांगला प्लॉट आहे. याला अजून आपण डेव्हलप करणार आहोत. आता हा प्लॉट आपण समथिंग जुलैपर्यंत चालवणार आहोत. जून जुलैपर्यंत. आणि ह्या प्लॉटवर मला आता तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल 52 झाड गुणीला 110 फळ गुणीला 80 ग्रॅम. 80 ग्रॅम येईल ना एक फळ. ऍव्हरेज 70-80 ग्रॅम शेवटपर्यंत तुम्हाला वजन भेटणारच आहे. फळाची हे quality- फळ आज 100 ग्रॅमच्या पुढे. त्याचं फळाचं नुकसान करतो मी. आणि अथर्व म्हणतोय आपण, अथर्व पडते. कुठं पडते हो अथर्व? नाही पडत. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट गेली पाहिजे. अथर्व पडत नाही. आता हे फळ बघा, क्वालिटी आहे आणि ही क्वालिटीच राहणार आहे. काही टेन्शन नाही. आपण शेवटपर्यंत त्याला क्वालिटी वरती आणि सेटिंग बिटिंग फुगवून एकदम परफेक्ट होते. वेगळं काही केलेलं नाही. वेगळं काही केलेलं नाही. जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तो बेसल डोस टाकलाय. पहिले ड्रिंचिंग, दुसरी ड्रिंचिंग, तिसरी ड्रिंचिंग त्याच्यात सांगितली होती. चौथ्या ड्रिंचिंगला आपण विनिफेरा दिला होता. विनिफेरा 43 मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं. स्प्रेमध्ये आतापर्यंत बुरशीनाशकमध्ये कवच फ्लो, कर्जत, त्याच्यानंतर रोको, मर्जर आणि आज काय बुरशीनाशक दिलं मी तुला? आज निसोडियम दिलंय आज. निसोडियम बुरीचं तो म्हणत होता बुरी आहे, पण बुरी नाही प्लॉटवर. निसोडियम दिलंय आणि त्याच्या आगाऊपणामुळे माझा आजचा स्प्रे बी चुकलाय. पण नाविलाज आहे. आता पुढच्या स्प्रेमध्ये आपण रिकवर करू. आज निसोडियम दिलंय, ग्रासिया दिलंय, बायोटा दिलंय. एकत्र चालतं मित्रांनो. पण तुमच्या रिस्कवर घ्या. मी माझ्या रिस्कवर दिलंय. बऱ्याचशा कंपनीवाले नाही म्हणतात. रिझल्ट छान येतो. मित्रांनो, टोमॅटो मिरचीच्या बाबतीत काही तुम्हाला अडचणी असतील, माझा नंबर आहे. आपण रेवनला थोडंसं त्याला काय काय वाटतं प्लॉटबद्दल ते विचारणार. तुला काय काय वाटतं प्लॉटबद्दल? प्लॉट बद्दल वाटायचा विषय म्हणजे ना, जो आम्ही आमच्या हिशोबानं जो जुलैची जी लागवड करतो ना, हां. त्याच्यात फार दमतो असं मला वाटतंय. बरोबर. त्या लागवडीमध्ये खूप हॅरेसमेंट असते. हां, हां. आणि खर्चाचा विचार केला तर खर्च म्हणजे आमचा ट्रॅक वेगळा आहे का आमचं त्या म्हणजे जी लागवड आहे त्या टप्प्यात एवढी औषधं लागतात. नाही. तुला ते- त्याच्यातली एक गोष्ट सांगतो. तुला डिस्टर्ब करतो. ही गोष्ट काय आहे माहिती आहे अडचण? मी तुझ्यापेक्षा भारी आणि तू त्याच्यापेक्षा भारी. ह्या नादात जाऊन तुम्ही खूप खर्च करता. हो 100% हो. 100%. आणि ही काळ्या यायचा नाद जर केला ना, हम्म. ही नादच करायला लावते. हो. त्याच्यामुळे तिला जास्त नाद करा. आणि मित्रांनो, प्रत्येकाला सांगतो, थोडंसं दुर्लक्ष करत जा. खूप त्याच्यावर लक्ष ठेवून राहिले ना तुम्ही, तर तुमचा खर्च खूप वाढतो. त्याच्यामुळे बरोबर. थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष. ओके, थोडंसं आलंय. हो, ठीक आहे. खूप मेजर प्रॉब्लेम आल्यानंतर जर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जातोच आहे, तर मग खूप गोष्टींकडे लक्ष द्या. खूप बारीक निरीक लक्ष दिलं तर खूप मोठे प्रॉब्लेम येतात. बरोबर. पण- आणि हा खर्च म्हणजे आता म्हणजे म्हणजे टोमॅटो उपटला नाही कुठं लगेच लगेच हा लगेच टोमॅटो. मित्रांनो, ह्याच प्लॉट मध्ये पहिला टोमॅटो होता, तो काढला आणि लगेच टोमॅटो लावलाय. तरी ह्या स्टेजला आहे. आता उंची कमी त्याने मला सांगितलं होतं. मी उंची दाबत राहिलो. मला वाढवायला मजा नाही वाटत. आपल्याला पानं नाही विकायचे, आपल्याला फळं विकायचे. आपल्याला पानं विकायची नाही, फळं. नुसत्या पत्तींचे थप्प्या लावून द्यायचे आणि त्या काय मजा नाही त्याच्यात. हे स्टेप बाय स्टेप हळूहळू व्यवस्थित. हाच म्हणजे जुलैचा प्लॉट माझा डायरेक्ट माणूस दिसत नव्हता या plot मध्ये. हा ना, पण एवढं ॲव्हरेज नाही एवढं निघालं. ॲव्हरेज निघू शकतं. एवढं सेटिंगही नाही पाहायला बरोबर. भेटलं. उंच म्हणजे साधारण 6 फुटाच्या पुढे वाढलेली व्हरायटी. आपण मग ॲव्हरेज नाही. नाही ॲव्हरेज. आपल्याला पानं विकायचे नाही भाऊ, आपल्याला फळं विकायची. तर मित्रांनो, भाजीपाला पिकाबद्दल काही अडचण आहे, माझा नंबर आहे. धन्यवाद.